नमस्कार, मी राकेश कांबळे. आपलं स्वागत आहे इंदापूर टाइम्स न्यूजमध्ये. मित्रांनो, जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्या निवडणुकीचं पडघम वाजले. त्याचप्रमाणे आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वी पार पडली. प्रभाग रचना झाल्या. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी काही प्रारूप याद्यांचं प्रसिद्धीचं काम शासनानं हाती घेतलं होतं. अंतिम मतदार यादी सुद्धा अंतिम टप्प्यात असून काही थोड्या दिवसातच अंतिम मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध होईल. आणि या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर काही कालावधीत साधारण एक ते दीड महिन्याच्या आसपास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. तत्पूर्वी साधारण 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या आसपास पहिला टप्पा हा नगरपालिका निवडणुकांचा असेल आणि त्या दरम्यान या 7 ते 10 तारखेच्या दरम्यान निवडणुकींची आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं आपण या बाबींकडे आपण सगळ्यांचं लक्ष वेधणार आहोत की पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज इच्छुकांचं भवितव्य, आज प्रस्थापितांचं भवितव्य हे त्यांच्या प्रतिष्ठेनुसार पणाला लागलेलं आहे किंवा पणाला लागू शकतं. साधारण 2017ला पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि 2017 ते 22 या दरम्यान निवडणुकीची ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या ठिकाणी सदस्य निवडून गेले होते आणि या जिल्हा परिषदांचा कालावधी हा 2022ला संपला. तदनंतर काही कारणास्तव ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संबंध महाराष्ट्रातील या सगळ्या निवडणुका थांबलेल्या होत्या. परंतु महाराष्ट्र सरकारनं आता ह्या निवडणुकांची जोरदार तयारी केलेली आपल्याला पाहायला दिसून येते. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाकीच्या निवडणुकांचा आज बोलणार नाही, तो नंतरचा विषय. परंतु आपण जे ग्रामीण भागात जे उमेदवार इच्छुक आहेत किंवा पक्षाकडं जे मागणी करणार आहेत किंवा त्यांचं आस्थागायचं काम आहे, त्या कामाच्या निरीक्षणावर, त्यांच्या कामाच्या सर्व गोष्टींवर पक्ष त्यांची उमेदवारी ठरवणार आहे. परंतु काही इच्छुक कामाला लागलेले दिसून येतात. तत्पूर्वी आपण काही मतदारांचा कल असेल, त्याचप्रमाणे मतदारांचा उत्साह असेल, मतदान कशा प्रकारे पार पाडणार आहे किंवा या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत ते कोण असतील या संदर्भातला उहापोह किंवा या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आपण आपल्याला सांगणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण ज्या ठिकाणी आज आहोत ते सराटी गाव, नेरा नदी काठी वसलेलं गाव हे आपल्याला साधारण आपल्याला दिसून येत आहे. आपण पाहू शकतो की दरवर्षी या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा मुक्कामी येत असतो. इथं पादुका स्नान होत असतं. त्याच्यामुळे या सराटी गावाला एक विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळं सराटी गाव सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं गाव आहे. कारण या गावामध्ये साधारण मातबर मंडळी राहतात. या ठिकाणी पुणे जिल्हा बँकेचे संचालक माननीय आप्पासाहेब जगदाळे असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे हनुमंत कोकाटे असतील, हे एवढी मातबर मंडळी या ठिकाणी राहतात आणि हे सध्या मोठ्या पदावर असून ही मंडळी तालुक्यातलं राजकारण यांच्या भोवती फिरत असतं. त्याच्यामुळं आपण पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बावडा जिल्हा परिषद गटाची निवडणूक कशा प्रकारे पार पाडणार आहे आणि या ठिकाणी कोण इच्छुक असतील या सगळ्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी की प्रत्येक 25 वर्षामध्ये तरुण पिढी किंवा दर पिढी बाय पिढी ही बदलत असते आणि प्रत्येक पिढीला हा मागचा इतिहास सांगणं गरजेचं असतं किंवा त्यांना कळणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं आताच्या पिढीला पाठीमागं काय झालं आणि आताच्या होऊ घातलेल्या निवडणुका याच्यामध्ये बराचसा अंतर आणि बराचसा काळ गेलेला आहे. त्या अनुषंगानं आजच्या तरुणाईला किंवा आजच्या पिढीला किंवा आजच्या तरुण मतदाराला हे कळणं अपेक्षित आहे किंवा हे कळणं महत्त्वाचं आहे की हा मतदारसंघ बावडा नरसिंहपूर हा पहिल्यांदा उदयाला आला होता. त्यानंतर परत प्रभाग रचना बदलली आणि हा मतदारसंघ
बावडा लाखेवाडी म्हणून उदयास आला. त्या 2022 नंतर आता ह्या निवडणुका होऊ घातल्यात आणि साधारण पुणे महापालिकेच्या ह्याच्यात समावेश झालेली जी गावं आहेत ती समावेश झालेली गावं महापालिकेत गेल्यामुळं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जी मोठी मतदारसंघ आहेत जिल्हा परिषदेचे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदांचे साधारण एक गट वाढलेले आहेत आणि पंचायत समितीचे 2 गण वाढलेले आपल्याला दिसून येतात. त्याप्रमाणे बावडा जिल्हा परिषद गट सुद्धा प्रभाग रचनेच्या माध्यमातून फोडण्यात आला आणि ह्या बावडा लाखेवाडी गटाची नव्यानं पुनर्बांधणी झाली आणि ह्या जिल्हा परिषद गटाचं नाव बावडा लुमेवाडी असं करण्यात आलेलं आहे. आता आपण ही प्रभाग रचना बघितली तर एकंदरीत साधारण यामध्ये प्रामुख्यानं वर्षानुवर्ष हे हर्षवर्धन पाटील जे की माजी मंत्री आहेत यांचं वर्षानुवर्ष वर्चस्व राहिलेलं आहे. याचा पूर्वश्रमीचा इतिहास असा की माननीय हर्षवर्धन पाटील यांचे चुलते कैलासवासी शंकरराव पाटील हे साधारण 1951 पासून या भागाचं किंवा या इंदापूर भागाचं किंवा या बारामती भागाचं प्रतिनिधित्व करत होते. साधारण 1951ला ते संसद सदस्य म्हणून निवडून गेले आणि 1951 ते साधारण 1970च्या दशकापर्यंत किंवा 1972च्या दशकापर्यंत या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्याच्यामध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सुद्धा काही काळ प्रतिनिधित्व केलं. त्याच्यानंतर 1978 नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा काही काळ प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माननीय हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाची जी त्यांची विचारधारा आहे त्या विचारधारेला पुढे करत इंदापूर विधानसभेला हर्षवर्धन पाटील 1995 साली हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. तो त्यांचा प्रवास 1995 पासून सुरू झालेला प्रवास हा 2014 साली थांबला. 2014 साली या तालुक्याचे किंवा आत्ताचे विद्यमान मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा सलग 3 वेळा पराभव केला. अशी परिस्थिती जरी असली तरी हर्षवर्धन पाटलांकडे आता कोणतंही लाभाचं पद नसलं किंवा कुठलंही संविधानिक पद नसलं तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील आज तागायत या बावडा गटावर आज वर्चस्व ठेवून आहेत किंवा या गटाकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. कारण या परिसरामध्ये त्यांचा जो असणारा निराभिमा कारखाना असेल, त्यांच्या शैक्षणिक संस्था असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या काही सोसायटीच्या माध्यमातून जे मतदारांची ताकद आहे या मतदारांच्या ताकदीवर हर्षवर्धन पाटील या जिल्हा परिषद गटावर वर्षानुवर्षे या ठिकाणी सत्ता राखताना किंवा या ठिकाणी वर्चस्व राखताना आपल्याला दिसले आहेत. त्याचप्रमाणे आता जी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता कोण इच्छुक असतील. आता हे साधारण जी काय आरक्षण सोडत झाली या आरक्षण सोडतीमध्ये बावडा जिल्हा परिषद गटामध्ये साधारण सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलेलं आहे आणि ह्या आरक्षण पडलेलं असल्यामुळं आता त्यांच्याकडून संभाव्य उमेदवार म्हणून ह्या त्यांच्या निराभिमाच्या आत्ताच्या अध्यक्षा माननीय भाग्यश्रीताई पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिताताई पाटील ठाकरे यांच्याकडं संभाव्य उमेदवार म्हणून बघितलं जात आहे. आणि हे उमेदवारी करीत असताना या गटामध्ये आता तरी सध्या तरी त्यांच्या विरोधात कोणताही असा बलाढ्य उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसत नाही किंवा तशी चाचपणी आपण करत असताना किंवा राष्ट्रवादी पक्षाचं जे काय इथं प्राबल्य आहे. आता सध्या विद्यमान मंत्री जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे त्यांची सुद्धा या इंदापूर तालुक्यात एक मोठी ताकद आहे. ज्यांनी की 3 वेळा जो हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला तरी सुद्धा त्यांना आज तागायत बावडा जिल्हा परिषद गटात म्हणावं तसं अद्यापही यश मिळताना दिसलेलं नाही. त्याच्यामुळं भविष्यात जी येणारी निवडणूक आहे आता याच्यामध्ये उमेदवार हर्षवर्धन पाटलांच्या घरातून कोण असणार आणि त्यांना राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार देऊन त्यांना आव्हान निर्माण करणार का हे सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच कारणानं आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामध्ये भाजप असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असेल आणि एकनाथभाई शिंदे यांची शिवसेना असेल. या तिघांच्या आणि त्यांचे काही मित्र पक्ष असतील या सर्वांचं
महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात आहे. परंतु हे असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण स्वबळाची तयारी करा, किंवा जर जिथं युती शक्य होणार नाही किंवा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना आपण विश्वासात घेऊन त्या ठिकाणी युती करून लढायचं की आपण स्वतंत्र लढायचं, या सुद्धा सगळे संकेत पाळले जाणार आहेत. त्याच्यामुळं महायुती होईल का नाही या संदर्भात सुद्धा स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला येताना दिसत आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे आणि बराचसा काळ हा प्रशासक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासक असल्या कारणानं मतदारांमध्ये यावेळी उत्साह आहे की निरुत्साह आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीला सर्वसामान्य मतदार कसा सामोरा जाणार आहे, त्यांना कशा प्रकारचा उमेदवार अपेक्षित आहे, या ठिकाणच्या सुद्धा घडामोडी आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत. परंतु तत्पूर्वी जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे संभाव्य उमेदवार आहेत, जेणेकरून 1951 ते आजतागायत जी हर्षवर्धन पाटलांची सत्ता इथं अबाधित राहिलेली आहे किंवा तो त्यांचा वर्चस्व राहिलेलं आहे, ते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रयत्न करताना सुद्धा दिसतील असे आपल्याला म्हणलं तर वावगं वाटणार नाही. कारण आता सध्या हर्षवर्धन पाटील हे केंद्रामध्ये जे साखर संघ आपल्याला दिसून येतो काम करताना, त्या राष्ट्रीय साखर संघाचे आपल्याला अध्यक्ष म्हणून काम करताना दिसत आहेत. परंतु म्हणावी अशी ताकद आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. त्याच्यामुळं येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक ही अत्यंत वेगळ्या स्वरूपाची, चुरशीची आणि एका वेगळ्या उंचीवर नेणारी असणार आहे, यात काही शंका नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य मतदार नेमका कुणाला कौल देईल हे सुद्धा सांगणं सध्या कठीण आहे. परंतु जो 1 नोव्हेंबर रोजी दुबार मतदार नोंदणीसाठी जो महाविकास आघाडीचा जो मोर्चा झाला, त्या मोर्चाच्या अनुषंगानं सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा एक खलबत तयार झाल्याशिवाय दिसून येणार नाही. त्याच्यामुळं येणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि मतदारांच्या भरोश्यावर असणारी ही निवडणूक ही कुणाला कौल देईल आणि मतदार राजा कुणाला कौल देताना दिसून येईल हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळं आपलं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडं, त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असणाऱ्या इच्छुकांकडं आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास एवढंच. मी राकेश कांबळे, इंदापूर टाइम्ससाठी, सराटी, इंदापूर.